इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण क्रमांक 5 दोन चलातील रेषीय समीकरणे आज आपण अभ्यासतोय। ही समीकरणे अभ्यासण्यासाठी उदाहरणादाखल या ठिकाणी 3 समीकरणे लिहिलेली आहेत। तीनही समीकरणांचं जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर ह्या समीकरणांमध्ये प्रत्येकी 2-2 चले आपण पाहू शकतो आणि ह्या चलांचा घातांक हा प्रत्येकी 1 आणि 1 आहे। जर ह्या समीकरणांचे लेखन आपण आलेखाच्या स्वरूपामध्ये केलं तर आपल्याला एक सरळ रेषा मिळेल। म्हणून अशा समीकरणांना 2 चले असल्या कारणाने 2 चलातील रेषीय समीकरणे असे म्हटले जाते। समीकरणांचे गुणधर्म पाहूया। पहिला गुणधर्म, समीकरणात फक्त 2 चले असतात आणि दोनही चलांचा घातांक हा 1 असतो। चलांचा घातांक म्हणा किंवा समीकरणाची कोटी म्हणा ही फक्त आपल्याला एकच मिळेल। ह्याचे जर आपण सामान्य रूप पाहिले तर हे सामान्य रूप ax अधिक by बरोबर c ह्या रूपात आपण लिहू शकतो। ह्या ठिकाणी x आणि y ही कोणतीही 2 चले आहेत, तर a, b आणि c ह्या कोणत्याही वास्तव संख्या आहेत, परंतु a व b ह्या दोघांपैकी एकाचीही किंमत 0 असता कामा नये। म्हणजेच a व b ह्या शून्येतर वास्तव संख्या ह्या ठिकाणी आहेत। प्रकरणामधील पहिला प्रश्न आपण अभ्यासतोय। ह्या ठिकाणी एक रेषीय समीकरण घेतले आहे x अधिक y बरोबर 5। ह्या समीकरणाच्या कोणत्याही 3 उकली आपल्याला ह्या ठिकाणी शोधायच्या आहेत। उकली म्हणजे असा उकल संच जो समीकरणाचे समाधान करणार आहे, म्हणजेच डावी बाजू आणि उजवी बाजू ह्या दोनही किमती समान येणार आहेत। ह्यासाठी आपण इयत्ता 10वीच्या दृष्टीने एक्सच्या किमती काही मानून घेऊया। पुढे आपल्याला इयत्ता 10वी मध्ये ह्या समीकरणाचे लेखन आलेखाच्या स्वरूपामध्ये करायचे आहे। तर ह्या ठिकाणी x ची किंमत कोणतीही वास्तव संख्या आपण मानू शकतो, परंतु ह्या आलेखाचा विचार करून ह्या साधारणतः मी 3 किमती अशा प्रकारे मानून घेते। ह्या किमती आपण ह्या समीकरणामध्ये ठेवणार आहोत। x च्या जागी 1 ठेवूया आणि पुढील समीकरण सोडवूया। हा जो 1 आहे हा आपण दुसऱ्या बाजूला घेतला तर तो वजा होईल आणि दोघांची वजाबाकी 4 मिळेल। त्याचप्रमाणे पुढील ही समीकरणे सोडवून घेऊया। x बरोबर 2 ठेवले असता y ची किंमत आपल्याला 3 मिळणार आहे। त्याचप्रमाणे x बरोबर 3 ठेवले असता y ची किंमत आपल्याला 2 मिळेल। ह्या उकलींचे लेखन आपण ह्या अशा प्रकारे ह्या तक्त्याच्या स्वरूपात करू शकतो। ह्या ठिकाणी x च्या किमती आपण ह्या मानल्या होत्या, त्यानुसार ह्या किमती आपण ह्या समीकरणामध्ये ठेवून y च्या किमती ह्या आपल्याला अशा प्रकारे मिळालेल्या आहेत। तर हे आपल्याला हे उकल संच मिळाले आहेत, 3 उकल संच। पुढे आपण एकसामायिक समीकरणे सोडवणार आहोत। ही समीकरणे सोडवण्याच्या मुख्य 2 पद्धती आहेत, निरसन पद्धत आणि चलांची किंमत ठेवून। त्यापैकी पहिला क्रमांक पाहूया, निरसन पद्धत। ह्या पद्धतीमध्ये आपण चलांचा लोप करणार आहोत। कोणत्याही एका चलाचा लोप म्हणजे आपण ते पद कमी करणार आहोत, नष्ट करणार आहोत। तर ही पद्धत शिकण्याआधी काही टीप आहेत महत्त्वाच्या, त्या पाहूया। चलांचा सहगुणक हा समान करावा। हा लोप करण्याआधी जे 2 समीकरण आहेत, ह्या 2 समीकरणांपैकी कोणत्याही एका चलाचा सहगुणक हा आपल्याला समान करायचा आहे। चिन्हांचा विचार केला असता जर दोनही चलांची चिन्ह समान असतील तर त्या ठिकाणी आपण वजाबाकी करणार आहोत आणि जर ही विरुद्ध असतील तर बेरीज करणार आहोत। पहिला क्रमांक अभ्यासूया। ह्या ठिकाणी ही 2 एकसामायिक समीकरणे दिली आहेत। ह्यापैकी पहिल्या समीकरणाला आपण समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 अशा प्रकारे हे लेखन करूया। ह्या दोनही समीकरणांमध्ये जर आपण x आणि x चा विचार केला तर ह्या ठिकाणी पाहू शकतो आपण दोनही चलांचा सहगुणक हा समान आहे। त्याचप्रमाणे y ह्याचा सहगुणक देखील समान आहे। तर ही दोनही समीकरणे आपण एकाखाली एक लिहून घेऊया। त्याआधी एक आपण रेषा सोडतोय। ह्या रेषेमध्ये समीकरण 1 व 2 ची बेरीज करायची की वजाबाकी करायची हे ठरवूया। आता ह्या समीकरणात आपण पाहू शकता दोनही ठिकाणी जे सहगुणक आहेत हे समान आहेत। मग आपण विरुद्ध चिन्ह ज्या ठिकाणी आहेत त्यांचा विचार करूया। आपण ह्या ठिकाणी y चलाची निवड करतोय, कारण की y चलाचे जे चिन्ह आहे हे चिन्ह विरुद्ध आहे, म्हणून आपण ह्या y चलाची निवड केली आहे। जर चिन्ह विरुद्ध असेल तर आपण बेरीज करणार आहोत।
म्हणून आपण ह्या ठिकाणी बेरीज करतोय. समीकरण 1 व 2 ची बेरीज करूया. ही बेरीज आपण ही चिन्ह ऑलरेडी विरुद्ध आहेत म्हणून करतोय. तर ह्या बेरजेमुळे ह्या y आणि y ह्या चलाचा लोप होईल आणि ह्याचं उत्तर आपल्याला 0 मिळेल. पुढे आपण ह्या सहगुणकांची बेरीज करूया. 1 अधिक 1 ह्याचं उत्तर आपल्याला 2x मिळेल अधिक 0 बरोबर 8 अधिक 2 ह्याचं उत्तर मिळेल आपल्याला 10. पुढे हे 0 आपण बाजूला करतोय. हे जे 2 आहेत हे दुसऱ्या बाजूला नेले तर ते भागिले होतील आणि x ची किंमत आपल्याला 5 मिळेल. आता ही किंमत आपण कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवू शकतो. समीकरण 1 व 2 ह्यापैकी कोणत्याही एका समीकरणाची आपण निवड करू शकतो. शक्यतो जे समीकरण सोपे आहे व ज्या ठिकाणी ऋणचिन्ह नाही अशा समीकरणाची आपण निवड करूया. म्हणजे समीकरण 1 ची निवड करूया. तर ही x ची किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 चे या ठिकाणी लेखन केलेले आहे. x ची किंमत त्याच्या जागेवर ठेवली असता ही किंमत आपण दुसऱ्या बाजूला जर नेली तर ती ऋण होईल आणि ह्यामुळे y ची किंमत आपल्याला 3 मिळेल. म्हणजेच ह्या समीकरणाचा उकल संच सर्वप्रथम x ची किंमत लिहायची आहे 5 आणि त्यानंतर y ची किंमत लिहायची आहे 3 असा तयार होईल. संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 मधील काही प्रश्न आपण ह्या ठिकाणी सोडवतोय. पहिला क्रमांक प्रश्न क्रमांक 3 मधील पहिला क्रमांक आहे 3x वजा 4y बरोबर 7, 5x अधिक 2y बरोबर 3. ह्या दोनही समीकरणांना आपण हे अनुक्रमे 2 क्रमांक दिलेले आहेत. आता ह्या समीकरणामध्ये जी चल आहेत ह्या चलांचे सहगुणक आपण पाहूया. 3 आणि 5 समान नाहीत. त्याचप्रमाणे 4 आणि 2 ही दोनही सहगुणक समान मिळत नाहीत. म्हणून आपण x चे सहगुणक समान करू शकतो किंवा y चे देखील समान करू शकतो. शक्यतो विरुद्ध चिन्ह ज्या चलासोबत आहे त्या चलाचे सहगुणक समान करा. म्हणजे आपल्याला बेरीज करणं सोपं जाईल. विरुद्ध चिन्ह असतील तर आपण बेरीज करतोय. 4चे रूपांतर 2 मध्ये किंवा 2चे रूपांतर 4 मध्ये होऊ शकत नाही. ह्या ठिकाणी 2चे रूपांतर आपण 4 मध्ये करू शकतो. म्हणजेच ह्या 2ला 2 ने जर गुणले तर ह्या 2चे रूपांतर 4 मध्ये होईल. म्हणून आपण समीकरण 2 ला 2 ने गुणतोय. त्या समीकरण 2 ला जर आपण 2 ने गुणले तर ह्याचा गुणाकार करूया. 5 दुने 10, 2 दुने 4 आणि 3 दुने 6 हे आपल्याला नवीन समीकरण मिळते समीकरण 3. आता जर आपण समीकरण 1 व 3 चं निरीक्षण केलं तर ह्या y चे सहगुणक ह्या ठिकाणी समान झालेले आहेत. हे समान करण्यासाठीच आपण ह्या ठिकाणी समीकरण 2 ला 2 ने गुणले आहे. पुढे आपण हे दोनही समीकरण एकाखाली एक लिहून घेऊया. ह्या ठिकाणी दोनही चलांचे सहगुणक समान झाले आहेत. चिन्ह विरुद्ध असल्या कारणाने आपण ह्या ठिकाणी बेरीज करणार आहोत. चला तर मग ही बेरीज करून घेऊया. 10 अधिक 3 अधिक 10 ह्याचं उत्तर मिळणार आहे आपल्याला 13x अधिक दुसरे पद दोनही समीकरणांमध्ये लोप होईल बरोबर 7 अधिक 6 उत्तर मिळणार आहे 13. हे शून्य आपण काढले तर 13x बरोबर 13. हे 13 दुसऱ्या बाजूला नेऊया. त्यामुळे x ची किंमत आपल्याला मिळणार आहे x बरोबर 1. आता ही x बरोबर 1 ही किंमत जे समीकरण सोपे आहे ह्या ठिकाणी समीकरण 2 हे सोपे होते. ह्या समीकरण 2 मध्ये ठेवूया. 5x अधिक 2y बरोबर 3. x ची किंमत ह्या ठिकाणी ठेवली आहे. दोघांचा गुणाकार 5 येईल. 5 आपण दुसऱ्या बाजूला नेतोय. हे वजा होतील. दोघांची वजाबाकी ऋण 2. y च्या सोबतचे जे 2 आहेत हा सहगुणक आपण दुसऱ्या बाजूला नेला तर तो भागिले होईल आणि y ची किंमत मिळेल आपल्याला ऋण 1. त्यावरून हा उकल संच तयार होणार आहे 1 आणि ऋण 1. प्रश्न क्रमांक 2. ह्या प्रश्नामध्ये दोनही समीकरणांचे जर सहगुणक आपण निरीक्षण केले तर 5 आणि 3 त्याचप्रमाणे 7 आणि 2 वेगवेगळे दिसत आहेत. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी y चलाची निवड करतोय कारण की y चे जे चिन्ह आहेत ही चिन्ह विरुद्ध आहेत. 7च्या पाड्यामध्ये 2 किंवा 2च्या पाड्यात 7 येत नाहीत. म्हणून आपण ह्या दोघांचा तिरकस गुणाकार करतोय. म्हणजेच 7ला 2 ने गुणतोय तर 2ला 7 ने गुणतोय. म्हणून ह्या समीकरण 1 ला आपण 2 ने गुणूया. ह्या 2 ने जर आपण गुणले तर ह्याचं उत्तर आपल्याला मिळेल 10x अधिक 14y बरोबर 17 दुने 34. त्याचप्रमाणे समीकरण 2 ला 7 ने गुणूया.
ह्या समीकरण 2ला जर आपण 7ने गुणलं तर आपल्याला हे समीकरण 4 मिळणार आहे. समीकरण 3 व 4चे जर तुम्ही निरीक्षण केले तर पाहू शकता तुम्ही वायचा जो सहगुणक आहे हा सहगुणक आता ह्या ठिकाणी समान झाला आहे. ही दोन्ही समीकरणे आपण एकाखाली एक लिहूया. ह्या ठिकाणी दोनही समीकरणांची बेरीज करावी लागणार आहे कारण ऑलरेडी आपल्याकडे ह्या ठिकाणी विरुद्ध चिन्ह आहेत. म्हणून आपण ह्या ठिकाणी बेरीज करतोय. ही बेरीज आपली तयार होणार आहे 31x अधिक 0 बरोबर 62. हे शून्य काढले तर आपल्याला ही पुढील पायरी मिळते. 31 दुसऱ्या बाजूला घेऊया. x ची किंमत आपल्याला 2 मिळेल. हे x बरोबर 2 आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. समीकरण 1 ह्या ठिकाणी सोपे होते. शक्यतो ऋण चिन्हाची निवड करू नये. ह्या ठिकाणी समीकरण 1 मध्ये धनचिन्ह होतं म्हणून आपण समीकरण 1 मध्ये ही किंमत ठेवतोय. x ची किंमत ठेवून हे जर समीकरण आपण सोडवलं तर ह्याचं उत्तर y बरोबर 1 मिळणार आहे. म्हणून ह्या समीकरणाची उकल दोनही एकसामायिक समीकरणाचा उकल संच 2 व 1 असा येईल. प्रश्न क्रमांक 3. ह्या प्रश्न क्रमांक 3 मध्ये समीकरण 1 व 2 चे जर आपण निरीक्षण केले तर ह्या ठिकाणी देखील सहगुणक समान नाहीत. ह्या ठिकाणी देखील आपल्याला सहगुणक समान करावे लागणार आहेत. 2च्या पाड्यात 5 किंवा 5च्या पाड्यात 2 येत नाहीत किंवा आपण ह्या y चलाचा जे चिन्ह आहे हे समान आहे म्हणून ह्या ठिकाणी y चलाची निवड न करता x ची निवड करतोय. कारण की ह्या ठिकाणी जो सहगुणक आहे 1 ह्या फक्त एका समीकरणाला 3 ने गुणले तर त्याचा सहगुणक आपण 3 करू शकतो. म्हणून आपण समीकरण 1 ला 3 ने गुणूया. ह्या समीकरण 1 ला जर 3 ने गुणले तर ह्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे 3x वजा 6y बरोबर ऋण 30. आता समीकरण 2 व 3 चे निरीक्षण करा. ह्या ठिकाणी आपण पाहू शकता दोघांचे सहगुणक x चे सहगुणक सारखे झालेले आहेत. दोनही समीकरणे एकाखाली एक लिहून घेऊया. आता या समीकरण 2 व 3 ची ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की दोनही चलांचं चिन्ह सारखे आहे, धन धन आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे. तर ह्या दोनही समीकरणांची आपण वजाबाकी करूया. वजाबाकी करताना जे खालचे जे समीकरण आहे दुसऱ्या क्रमांकावर जे समीकरण आहे ह्या समीकरणांची जी चिन्ह आहेत ही चिन्ह आपल्याला आठवणीने विरुद्ध करायची आहेत. ते ही मी ह्या ठिकाणी विरुद्ध करते आणि पुढे वजाबाकी करताना ह्या नवीन तयार झालेल्या चिन्हांचा विचार करायचा आहे. म्हणजेच 3 वजा 3 ह्याचं उत्तर आपल्याला 0 मिळणार आहे. ऋण 6 अधिक 5 ह्याचं उत्तर म्हणजेच वजाबाकी येईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दोघांची वजाबाकी 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच 6चं चिन्ह ऋण 1y बरोबर ऋण 30 अधिक 12 ह्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे ऋण 18. दोनही ठिकाणी ही ऋणचिन्ह आहेत. ही ऋणचिन्ह ऋण 1 ने गुणले तर ती बाद होतील म्हणजेच ऋण गुणिले ऋण धन होणार आहे. y ची किंमत आपल्याला धन हवी आहे म्हणून आपण ह्या ठिकाणी ऋण 1 ने गुणतोय. तर y ची किंमत आपल्याला 18 मिळेल. y बरोबर 18 ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. x वजा 2y ह्या y च्या जागी हे 18 ठेवले तर ह्याचं रूपांतर 36 मध्ये होईल. हे 36 दुसऱ्या बाजूला गेले तर ते धन होणार आहेत आणि ह्या दोघांची वजाबाकी आपल्याला धन 26 मिळेल. म्हणून ह्या समीकरणाचा उकल संच 26 आणि 18 असा येईल. प्रश्न क्रमांक 4 मध्ये पुन्हा आपण पाहू शकतो की दोनही चलांचे सहगुणक समान नाहीत. शिवाय दोनही चलांचे जे चिन्ह आहेत ही विरुद्ध नाहीत. दोन्ही ठिकाणी समान चिन्ह दिसत आहेत. त्यापैकी कोणत्याही एका चलाची निवड आपण ह्या ठिकाणी करू शकतो. कोणत्याही एका समीकरणाला 4 ने गुणलं तर आपण दोन्ही ठिकाणी 4 4 हा सहगुणक आणू शकतो. ह्या ठिकाणी मी समीकरण 2 ची निवड करते म्हणजेच x ची निवड करते. x चे सहगुणक 4 आणि 4 असे तयार करूया. समीकरण 2 ला जर 4 ने गुणले तर ह्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे 4x अधिक 16y बरोबर 64. हे आपलं नवीन समीकरण तयार होतंय. समीकरण क्रमांक 3. आता ह्या समीकरण 1 व 3 चे निरीक्षण करा. दोन्ही ठिकाणी ह्या x चा सहगुणक समान झालेला दिसतोय. ह्या दोनही समीकरणांचं लेखन आपण एकाखाली एक करून घेऊया. दोनही चलांचे चिन्ह समान असल्या कारणाने आपण ह्या ठिकाणी वजाबाकी करतोय. ही वजाबाकी करताना आपण
दुसऱ्या क्रमांकावरील चलांची चिन्ह जी आहेत ही आपण विरुद्ध करतोय. सर्व ठिकाणी धन चिन्ह होतं, त्याचं विरुद्ध चिन्ह ऋण तयार झालेलं आहे. 4 वजा 4 ह्याचं उत्तर 0 येईल, म्हणजेच एक्स चलाचा या ठिकाणी लोप होणार आहे. 1 धन 1 वजा 16 ह्याचं उत्तर आपल्याला मिळेल ऋण 15y बरोबर ऋण 30. हे ऋण 15 आपण दुसऱ्या बाजूला जर घेतले तर ते भागिले होतील. दोन्ही ऋण ऋण चिन्ह कॅन्सल होतील किंवा बाद होतील आणि y ची किंमत मिळेल आपल्याला 2. ही y बरोबर 2 ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. समीकरण 1 मध्ये ह्या वायच्या जागी जर 2 ठेवले, हे 2 दुसऱ्या बाजूला जातील आणि ते वजा होतील. दोघांची वजाबाकी आपल्याला 32 मिळेल. एक्सचा सहगुणक 4 आपण दुसऱ्या बाजूला घेऊया, भागिले होईल तो आणि एक्सची किंमत 8 मिळेल. ह्यावरून उकल संच 8 आणि 12 असे तयार होतील. दोनही समीकरणांचे जर नीट आपण ह्या ठिकाणी निरीक्षण केले तर ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो पहिल्या समीकरणातील एक्सचा सहगुणक हा वायच्या सोबत आहे दुसऱ्या समीकरणामध्ये. त्याचप्रमाणे पहिल्या समीकरणातील वायचा सहगुणक हा एक्सच्या सोबत आहे दुसऱ्या समीकरणामध्ये. म्हणजेच हे सहगुणक तिरकस आहेत. तर अशा वेळी हे दोनही एकसामायिक समीकरणे आपण एका वेगळ्या पद्धतीने सोडवू शकतो. ही पद्धत घेऊन आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण इथेच थांबूया.